कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील स्थानिक व्यापाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले असून सभापती उपसभापती यांच्या मध्यस्थीने पुन्हा लिलाव सुरू करण्यात आला। याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या 2 महिन्यांपूर्वी शिरसगाव येथे मार्केट कमिटीच्या वतीने भुसार मालाच्या लिलावाकरता परवानगी दिली होती। मात्र भुसार मालाव्यतिरिक्त कांदा हा अंदरसूल या मार्केटमध्ये जात होते, त्यामुळे तालुक्यातील आर्थिक देवाणघेवाण ही दुसऱ्या तालुक्यात जात असल्याने कोपरगावची बाजारपेठ ओस पडू लागली होती। कोपरगाव बाजार समितीमध्ये रविवार आणि सोमवार लिलाव बंद असल्याने गेल्या रविवारपासून शिरसगावचे कांदा लिलाव सुरू करण्यास परवानगी दिल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी लिलाव घेण्यास नकार दिला। त्यामुळे बाजार समितीत कांदे घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे हाल होऊन ताटकळत बसावे लागले। दरम्यान मार्केट कमिटीच्या संचालकांनी स्थानिक व्यापाऱ्यांना विनंती केली तरी देखील त्यांनी लिलाव सुरू करण्यास नकार दिला, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते। यावेळी मार्केट कमिटीचे सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले, सचिव परशुराम सिनगर आणि संचालक मंडळाने शिरसगाव येथील व्यापारी बोलावून आलेल्या शेतकऱ्यांच्या कांद्याचा लिलाव करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला। यावेळी सभापती आणि शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आज कोपरगाव बाजार समितीमध्ये आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं आणि आपल्या सगळ्या नेत्याच्या दृष्टीनं आपण शिरसगाव मार्केट चालू करण्याचा जो निर्णय घेतला, त्याच्यामुळं कोपरगाव बाजार समितीतले व्यापारी यांनी बंद पुकारल्यामुळे इथं शेतकरी आले असताना त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण शिरसगावचे व्यापारी इथं बोलवून आपण आज मार्केट आपलं इथलं चालू केलेलं आहे आणि भावही चांगले निघालेले आहे, तरी शेतकऱ्यांना अडचण होऊ नये। आणि मी एक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी आणि माझ्या नेत्यांनी मला सांगितलं का शेतकऱ्यांसाठी तुम्हाला जेवढं काय करता येईल त्यासाठी तुम्ही पहिलं प्राधान्य देत चाला, म्हणून आपण हा निर्णय घेतला। कोपरगावच्या व्यापाऱ्यांना परत विनंती आहे की त्यांनी त्यांचा हट्टी वादपान सोडावा आणि परत मार्केटमध्ये येऊन त्यांनी पूर्ववत आपलं मार्केट चालू करावं अशी मला त्यांना विनंती। व्यापाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाला मार्केट कमिटी बळी न पडता त्यांनी जो शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला याबद्दल मार्केट कमिटीचे जे पदाधिकारी आणि जे अधिकारी आहे त्यांचं मी प्रथम शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानतो आणि इथून पुढे सुद्धा मार्केट कमिटी शेतकऱ्यांना सहकार्य करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि जे कोपरगावचे स्थानिक व्यापारी यांनी आपला आडमुठेपणा बंद करून शेतकऱ्यांना सहकार्य करावं, मार्केट कमिटीला सहकार्य करावं, ज्याच्यामुळे आपली कोपरगावची बाजारपेठ परत पूर्ववत चांगल्या पद्धतीने चालेल आणि शेतकऱ्यांना पण त्यांनी सहकार्य केलं तर चांगलं होईल। शेतकऱ्यांच्या वतीने मी परत मार्केट कमिटीला आणि शिरसगावच्या व्यापाऱ्यांना प्रथमतः धन्यवाद देतो। कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जेव्हा शेतकऱ्यांनी आणलेला कांदा निलावासाठी ट्रॅक्टरच्या निलावाच्या वेळीस जो कमिटीने जो निर्णय घेतला, सभापती उपसभापती सर्व संचालकांनी शिरसगावची उपबाजार समिती चालू करण्यात यावी, निश्चितच ती आनंदाची बाब आहे। कारण शेतकऱ्यांना जी अडचण होती वाहतुकीची त्यासाठी उपबाजार समिती करून मार्केटची उत्पन्नाची क्षमता वाढेल आणि शेतकऱ्याचं नुकसान वाहतुकीचं ते टाळून शेतकऱ्याला चांगलं भाव मिळेल या हिशोबाने मार्केट कमिटीने निर्णय घेतला। पण आज आपल्या इथं असलेले स्थायिक व्यापारी जे कोपरगाव मुख्य बाजारपेठेमध्ये जो निलाव चालू होता, शेतकऱ्यांची आवक अतिशय चांगल्या पद्धतीने आज येवला कमी झाली, लासलगाव कमी झाली, कोपरगाव वाढलं, तर मग निश्चितच आज शेतकऱ्यांनी आपल्या बाजार समितीला आणि आपल्याच तालुक्याला न्याय दिला आणि प्रत्येकाने माल इथं आणला। पण आज व्यापाऱ्यांनी बंद केला। मार्केट कमिटीला मी शेतकऱ्याच्या विनंती केली का आलेल्या मालाचं नुकसान होईल, परत इथून भाडं लागेल, मग अतिशय चांगला निर्णय सभापती उपसभापती संचालक मंडळाने घेतला आणि आज शिरसगावला जे व्यापार चालू करणार होते तिथले सर्व व्यापारी आज इथं आले आणि अतिशय उच्च भावने गेले। 600 पर्यंत पावणे 600 500च्या पुढे सरासरीने अतिशय चांगल्या पद्धतीने आज खरेदीला शुभारंभ केला। निश्चित आम्ही शेतकऱ्याच्या वतीने मार्केट कमिटी व संपूर्ण नेत्यांचं आम्ही शेतकऱ्याच्या वतीने व्यापाऱ्यांचं निश्चितच आभार व्यक्त करतो आणि अशीच साथ देऊन कोपरगाव तालुक्याची बाजारपेठ अजून वाढव। उपबाजार समिती आज जिथं जागा असेल, जिथं उपलब्ध असेल, जिथं मागणी असेल, सभापती उपसभापती संचालक मंडळाने तो निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्याची अडचण दूर करून आज कांदा चालू झालेला आहे, डाळिंब चालू झालेलं आहे, भविष्यात द्राक्षाचं देखील आपली लागवड आहे, चिक्कू आहे, फळबाग आहे, याच्या संदर्भात जिथं जिथं शेतकऱ्यांचे पॉकेट आहे अशा ठिकाणी टोमॅटो असेल, आज अतिशय मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिंपळगाव बसवणला जातो, तिथं त्यांचा शेष वाढतो, मार्केट वाढतं, ते रोखण्यासाठी शेतकऱ्यांना भाडे ती तरतूद म्हणजे फार कॅरेटला 15-20 रुपये 30 रुपये खर्च येतो, तो खर्च कमी करता ते आमच्या तोडीला जाईल आणि आमच्या कॅरेटला देखील टमाट्याला चांगला भाव मिळेल। मी आजही दोन्ही सभापती उपसभापतीला विनंती करतो सचिव साहेबांना का आजही आपण राहून त्या साईडला देखील उपबाजार समिती केली तरी आम्हाला आनंद आहे। ओळेगावच्या वरच्या भागात असेल तिथे केली तरी आनंद आहे, जिथे केलं तुम्ही करा, निर्णय घ्या, चांगले घ्या आणि शेतकऱ्याला कोपरगाव तालुक्याला 2 पैसे येतील आणि आपला तालुका सुजलाम सुफलाम होईल अशी शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। या प्रसंगी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने जो शेतकरी हिताचा निर्णय घेतलाय त्याबद्दल आभार मानून स्थानिक व्यापाऱ्यांनी आडमुठी धोरण अवलंबू नये अशी विनंतीही करण्यात आली। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस्तान मीडिया, कोपरगाव।